नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतीय इतिहासामधील बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे पाहणार आहोत. बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे पुढीलप्रमाणे. गौतम बुद्धांच्या महानिर्वाणानंतरही काही काळ या धर्माची लोकप्रियता टिकून होती. मात्र नंतरच्या काळात बौद्ध धर्मात निर्माण झालेले पंथ व त्यांच्यातील मतभिन्नता यातून याच्या ऱ्हासास सुरुवात झालेली दिसून येते. 1907व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत ही प्रक्रिया चालूच राहिली. भारताबाहेर याचे अस्तित्व कायम राहिले, मात्र भारतातील अस्तित्व कमी झालेले दिसून येते. त्यामधील पहिलं कारण धर्मसंघातील विस्कळीतपणा. बुद्ध काळात ज्या प्रकारची प्रगमनशील संघरचना निर्माण झालेली होती ती पुढील काळात शिथिल झाली. नियमाबाबत मतभिन्नता वाढत गेली. भिक्षू व भिक्षुणीकडून नियमांचे आचरण योग्य प्रकारे होत नव्हते. अनाचार निर्माण झाले. संघाच्या संपत्तीचा विनियोग स्वार्थासाठी व विलासासाठी होऊ लागला असे दिसून येते. त्यात सर्वत्र असणाऱ्या संघाचे समन्वय करणारे मध्यवर्ती यंत्रणा नसल्यामुळे संघप्रमुख आपल्या लहरीप्रमाणे वागू लागले. संघ निष्क्रिय झाले. दुसरा मुद्दा, राजाश्रय बदलला. सुरुवातीला अनेक राजांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला, परंतु नंतर मौर्य, शुंग, गुप्त आदी घराण्यांनी हिंदू धर्माला राजाश्रय दिला. हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन झाले. त्यामुळेच या धर्माची लोकप्रियता वाढीस लागली आणि बौद्ध धर्माची लोकप्रियता हळूहळू कमी होत गेली. तिसरा मुद्दा, भिक्षूंचे अधपतन. बौद्ध भिक्षू व भिक्षुणी यांचे वर्तन धर्माचाराप्रमाणे राहिले नाही. लोभ, गटबाजी, अनैतिकता, दुराचार वाढतच गेला. या व्यभिचारामुळे लोक तिरस्कार करू लागलेले दिसून येते. 4. पंथ भिन्नता. धर्मात नंतरच्या काळात निरनिराळे पंथ निर्माण झाले. ते एकमेकांचा द्वेष करू लागले. त्यांच्यात एक वाक्यता राहिली नाही. बौद्ध धर्मात जातीभेद व पंथभेद सुरू झाले. या बाबी बौद्ध धर्मास मारक ठरलेल्या दिसून येतात. 5वा मुद्दा, विशिष्ट आचार प्रणाली. महायान पंथाने बुद्धाची पूजा करण्यास सुरुवात केली. स्तूप व मूर्तिपूजा सुरू केली. पूजेची आचार सांगण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या. त्या ऱ्हासाचे कारण ठरले. 6वा मुद्दा, कर्मकांडांना प्राधान्य. ज्या धर्मातील कर्मकांडाला कंटाळून लोक बौद्ध धर्माकडे झुकले, तशीच कर्मकांडे पुन्हा या बौद्ध धर्मात सुरू झाली. आदर्श तत्त्वे पायदळी तुडवली जाऊ लागली. मंत्रतंत्राचे महत्त्व वाढले. लोक भाषेऐवजी संस्कृत भाषेत बौद्ध वाङ्मयाची निर्मिती केली. त्यामुळेच सामान्यांना बौद्ध तत्त्वज्ञान व विचार समजण्यास कठीण झाले. 7वा मुद्दा, विचारवंतांची परंपरा वाढीस लागली. विचारवंतांची परंपरा वाढीस लागली नाही. यामध्ये सुरुवातीच्या काळात अश्वमेध, नागार्जुन, उपाली यासारख्या अधिकारवाणीने बोलणारे विचारवंत होते. मात्र पुढे पंथभेद, संघातील असमन्वय इत्यादी बाबीवर मार्गदर्शन करणारा नेता लाभला नाही. त्यामुळेच धर्माची वैचारिक ताकद कमी कमी होत गेली. 8वा मुद्दा, वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन. यज्ञीय कर्मकांडातून निर्माण झालेल्या अनिष्ट परंपरा दूर करून कुमारेल भट्ट, शंकराचार्य यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन घडवून आणले. त्यांनी बौद्ध धर्माच्या द्वेष स्थळावर टीका केली. त्यामुळे जे वाद झाले त्याला समर्पक उत्तर देणारा बौद्ध धर्मात मिळाला नाही. वैदिक धर्माने मठ स्थापन केले. त्यातून धर्माचे शिक्षण देण्यास सुरुवात केली.
शेवटचा 9वा मुद्दा, परकीय आक्रमणे. पुढील काळात अरब, तुर्क, हुन, शक, इस्लाम यांची भारतावर आक्रमणे सुरूच झाली. त्यांच्या आक्रमणाचे हेतू संपत्ती मिळवणे हा होता, पण त्यांनी बौद्ध विहार, स्तूप, विद्यापीठे, मूर्ती नष्ट केल्या. बौद्ध भिक्षूंची मोठ्या प्रमाणात कत्तली केल्या. शेवटचा 10वा मुद्दा, देव संकल्पना. मनुष्याला निसर्गातील शक्तीबद्दल आदर वाटत आला होता, मात्र बौद्ध धर्माने ते नाकारले. मात्र लोकांच्या मनात देवाबद्दल असलेली आसक्ती पुढे बुद्धालाच देव मानून पूजा करू लागली. शेकडो मोठ्या बौद्ध मूर्तींची निर्मिती झाली. हा बौद्ध धर्माचा तत्त्वज्ञानाचा पराभव होता. आज आपण प्राचीन भारतीय इतिहासामधील बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे पाहिली. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.